नमस्कार. सुनीता सकपाळज वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत फिश थाळी. फिश थाळीमध्ये मी आज काय काय केलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि थाळी किती सुंदर दिसत आहे हे पण पाहू शकता. फिश लवरसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे फिशचे प्रकारसुद्धा खूप आहेत आणि अगदी साफ कसे करायचे फिश यापासून मी दाखवलेलं आहे. तर चला वेळ न घालवता छानशा फिश थाळीला सुरुवात करूया. आता इथे पाहू शकता मी पापलेट घेतलेल्या आहेत, बोंबील आहेत, कोळंबी आहे, मांदेली. काय झालं की मी फिश घेताना मांदेली अशीच मागून घेते आणि कसं होतं की ती स्वस्त असते त्यामुळे ते देतातही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ओली सुकट खूप आवडते. ओला जवळाही तुम्ही बोलू शकता, तर ओला जवळासुद्धा मी घेतलेला आहे. त्यामुळे आता फिशचे जवळपास 5 प्रकार आपल्याकडे आहेत. आणि साईडला जे मी ठेवलेलं आहे पापलेटचं डोकं आहे, तर ते माझ्या कॅटसाठी मी त्याचा जो मांसाहारी भाग आहे तो कापून तो शिजवून तिला द्यायला ठेवलेला आहे. ओला जवळा जो आहे ना तो अतिशय छान लागतो. सुक्या जवळ्यापेक्षा ओला जवळा चवीला खूप छान असतो आणि अगदी फ्रेश आणि सफेद सफेद आहे, पाहू शकता तुम्ही. अप्रतिम अशी टेस्ट होणार आहे आज. आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता यासोबतही तुम्ही पाहू शकता मी मांदेली इथेसुद्धा मागून घेतलेली आहे. इथे पण पाहू शकता मी मांदेली इथे पण 4 ते 5 मांदेली जवळ्यासोबत घेतलेल्या आहेत. आणि मांदेलीला काय करायचं, रवा किंवा तांदळाचं पीठ लावून तव्यावरती एकदम कडक करायची, त्याच्यामुळे खूप सुंदर लागते. आता आपण ओला जवळा पहिल्यांदा धुवून घेतोय. जवळा धुताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, तो चाळण जी आहे चाळणीमध्ये शक्यतो धुवायचा, त्यामुळे जी काही घाण असेल तर चाळणीमधून निघून जाते. तुम्ही जर टोपामध्ये वगैरे घेतलं तर ते वरती जो जवळा आहे तो वरती उचलणं आपल्याला खूप अवघड जातं, कारण खूप बारीक बारीक जवळे त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही धुतलं तर तुम्हाला खूप सोयीस्कर पडेल आणि सुंदर धुतली जाते. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. काही वेळेला आपण काय करतो, टोपात घेतो आणि धूत बसतो, मग त्याची मातीही निघत नाही आणि घाणही कधीकधी तशीच असते. तर आता अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलेला आहे जवळा आणि त्याचं पाणी नितळण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे. पाणी त्याचं पूर्ण नितळून द्यायचं. आता पापलेट पापलेट तर तिथूनच आपल्याला साफ करून मी घेतलेत, पण त्याच्या आतील म्हणजे पोटातील जी घाण असते, ही पहा, ही जे असतं ते स्वच्छ नळाखाली साफ करून घ्यायचं. त्याच्या पोटात जी घाण असेल ते आपल्या बोटाने व्यवस्थित ते काढून स्वच्छ करून घ्यायचं. पापलेटसुद्धा साफ करायला काही अवघड नाही, पण डोकी जी असतात ती शक्यतो मार्केटमधूनच काढून आणावीत, त्याच्यामुळे स्वच्छ एकदम होतं. आता सगळे पापलेट मी अशाच प्रकारे धुवून घेत आहे. मच्छी खायलाही सुंदर लागते आणि कसं होतं की नेहमी चिकन मटण खाऊन कंटाळा येतोच, त्यामुळे फिश हे सगळ्यात बेस्ट फूड आहे. पापलेट तर आपल्याला मार्केटमधून साफ करून मिळतातच, फक्त घरी आणून स्वच्छ धुवायचे आणि त्याच्या पोटामध्ये जी काही घाण असेल ती तुम्ही काढून टाका. मासे खाल्ल्यामुळे शरीराला एनर्जी मिळतेच, त्याचप्रमाणे माशांमध्ये ॲमिनो ॲसिड असतं आणि हे ॲसिड शरीराच्या विकासासाठी आणि सामर्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे फिश तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी फिश खात जावा. आणि कसं आहे की फिश हे सर्वसामान्यांना परवडणारंही फूड आहे, कारण चिकन आपण पाहू शकतो की बरंच आजकाल महागही झालेलं आहे. सुकी मच्छी आणि ओली मच्छी आपल्याला बऱ्यापैकी मिळून जाते. त्याचप्रमाणे माशांमध्ये ओमेगा 2 फॅटी ॲसिड असतात, जे आपल्या हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करत असतात. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत होते. आता आपले पापलेट स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता कोळंबी आपण साफ करून घेऊया. कोळंबीचं पाहू शकता तुम्ही, पुढचं डोकं काढायचं, पाठचा शेपूट आणि मध्ये जे आहे कवर असतं त्याचं ते काढून टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यातलं एक आपल्याला काहींना म्हणजे माहितीही नसेल, एक धाग्यासारखं पाहू शकता, हे काळं जे दिसतंय ना ते सरळ ओढायचं. ओढल्यानंतर ते सहजपणे निघून येतं. ते मात्र घ्यायचं नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या शरीराला हानी तर नाही होणार, पण ते चांगलं नसतं. काही वेळेला तुम्हाला वरतून ते काळं दिसणार नाही, तर मध्येच असतं. तर मध्येच तुम्हाला ते याच कोळंबीला मी दाखवते, मध्येच काळं आहे, ते देखील काढून घ्यायचं. कोळंबीसुद्धा अत्यंत सोपी आहे निवडायला. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो, आपण मार्केटमधनं तीही साफ करून आजकाल दिली जाते. हे पाहू शकता, आता वरतून काळं नव्हतं, मधून होतं. हे आता आपल्याला काढून टाकायचं आणि
पाण्यामध्ये कोळंबी टाकायची, म्हणजे व्यवस्थित राहते. आता ही सगळी कोळंबी आपण अशी साफ करून घेऊ. मांदेली पण साफ करणं अत्यंत सोपं आहे. एका सुरीने त्याच्यावरचे खवले जे असतात ते काढून टाकायचे, वरचं त्याचं डोकं जे आहे ते काढायचं आणि पोटातली घाण आहे ती साफ करून घ्यायची. खवले फक्त व्यवस्थित काढायचे, नाहीतर आपण खाताना ते तसेच लागले जातात. खालचं शेपूट बोटानेच मोडलं जातं आणि बाजूचा एक पंख असतो तोही आपण बोटाने काढून टाकूया. पाहू शकता झालेली आहे आता ही साफ करून, आणि स्वच्छ धुवून घ्यायची फक्त नंतर, हे लक्षात ठेवा. आता सगळी जी आहे मांदेली ती आपण अशाच प्रकारे साफ करून घेऊ. सुरीने तुम्हाला नाही करता आलं तर विळी असेल तरी देखील चालेल, त्याच्याने पण पटकन निघलं जातं. मच्छी एवढी आणली होती की माझ्या वहिनीला पण त्या दिवशी बोलवलं होतं, कारण सगळंच करणं, मच्छी साफ करणं, सगळं बनवणं तेवढं इझी नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या मदतीला ती आली होती. त्यामुळे तिने मग कोळंबी साफ केली, मी बाकीची मच्छी करून घेतली मग साफ. पाहू शकता किती छान आहे मांदेली. मांदेली ॲक्च्युली कसं की टेस्टला खूप छान लागते, छोटी छोटी असते, पण साफ करायचा कधी कधी कंटाळ येतो, पण चवीला खूप छान लागते, त्यामुळे मी घेऊन येतेच नेहमी. आता सगळी मच्छी आपण अशी साफ करून घेऊयात. चरबीयुक्त माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्स विकास ठेवण्यासाठी अत्यंत मदत होते. त्याचप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढू शकते. माशांमध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात, जी आतडे निरोगी ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे सगळे फिश तर चांगले आहेतच, पण काही ना काही फिश आवडतात, काही ना काही आवडत नाहीत. तर आपल्या आवडीनुसार खावे, पण खाल्लेले खूप छान, आपल्या शरीराला प्रथिनं पण मिळतात. आज नेमका माझ्या मुलीचा बोरनांचा पण प्रोग्राम होता, त्याच्यामुळे सगळं पटापट मला उरकायचं होतं, आणि वहिनी आली त्याच्यामुळे माझं काम खूप तिने हलकं केलं. कामात खूप तिने मला मदत केली. मच्छी साफ करण्यापासून वाटण करण्यापर्यंत खूप तिने मला आज मदत केली. आता मच्छी साफ झाल्याच्या नंतर पटापट आपल्याला तळून घ्यायची आहे. कोळंबीचं ओलं कालवण करायचं आहे आपल्याला, सुक्का जवळा करायचा आहे, आणि मच्छी फ्राय पण करायची, आणि डाळ, भात, चपाती, त्यामुळे खूप कामं होती. मम्मी पण आलेली, मम्मीने पण खूप मदत केली मला त्या दिवशी. आता सगळी मच्छी आपण अशाच प्रकारे साफ करून घेऊ. बोंबील जे आहेत ते बोंबील पण मी मार्केटमधूनच साफ करून आणलेले आहेत. फक्त त्याच्या बाजूला काय फर वगैरे असेल ते काढून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. अजून तुम्हाला माशांचे जर महत्त्व सांगायचे तर माशांमध्ये ना प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते. आपल्या आतड्यांमध्ये काही जीवाणू चांगले असतात आणि काही वाईट असतात, पण जे चांगले जीवाणू आहेत ते वाढवण्याचं काम जे आहे ते फिश करत असतात. तसेच माशांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते, जे आपल्या त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करत असते. आता हे बोंबील पाहू शकता, बोंबील मी साफ करूनच आणलेत. बाजूचे फर काढायचे आणि फक्त मधून मी काप दिलेले आहेत, नंतर आपल्याला जरासे चपटे करण्यासाठी, म्हणजे भाजता पटकन येतील आपल्याला. पाहू शकता आपल्या सुरीने फक्त थोडीशी चीर देऊन घ्यायची, म्हणजे ते उकलले जातात आपोआपच. आणि मधून तुम्हाला हवं तर मधूनही कापू शकता, आणि डायरेक्ट अख्खे ठेवायचे तर अख्खेही ठेवू शकता. खूप छान लागतात बोंबील पण, आणि बोंबील पण मला फ्रेश भेटले, पण बोंबील महाग होते आज खूपच. काहीतरी 100 रुपयाचे मला 6 की 7च दिले, नाहीतर 100चे 10-11ही मिळतात, पण आज थोडीशी मच्छी महाग होती. कोळंबी पाहू शकता साफ करून झालेली आहे. पापलेटही आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. मांदेली आणि बोंबीलसुद्धा. जवळा तर आपण मगाशी पाणी नितळण्यासाठी ठेवलेलाच आहे. आता आपण जी मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे त्याला आपण अगोदर मॅरिनेट करून घेऊया, म्हणजे मग कोळंबीचं कालवण आणि सुका जवळा आपल्याला पटकन करता येईल. आता मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यांचा मसाला सेमच आहे, त्यामुळे मी एकत्रच घेत आहे. फक्त एक पापलेट आणि 2-3 बोंबील जे आहेत ती मी कमी तिखटाचे करणार आहे, ते मी साईडला वेगळे ठेवत आहे. बाकी सगळी मच्छी जी आहे, पापलेट, बोंबील आणि मांदेली, हे तिन्हीसुद्धा मी एकत्र घेत आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. हे आहे कोकम आगळ. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा कोकम देखील वापरू शकता.
पण आंबट पदार्थ हा फिशला हवाच, तर तुमचं फिश जो आहे तो टेस्टला पण छान लागतो आणि रुचकर लागतो. आता आपण ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या प्रमाणाप्रमाणे ठेवा, म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे, कमी तिखट हवं आहे की जास्त तिखट त्याप्रमाणे. त्यानंतर हळद, जिरे पावडर टाकून घेत आहे मी थोडीशी. त्यानंतर धने पावडर टाकून घेत आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं छान हलवायचं आहे आपल्याला. मला थोडीशी मिरची पावडर कमी वाटली, त्याच्यामुळे मी अजून थोडीशी मिरची पावडर त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठसुद्धा व्यवस्थित प्रमाण पडलं पाहिजे, जास्त झालं तर टेस्ट लेस होणार, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण योग्य ठेवा. आलं आणि लसूण ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती याच्यात टाकून घेत आहे. आणि आता हे सगळं जे आहे, सगळे मसाले ते सगळ्या फिशला आपण छान प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. तुमच्या मच्छीची चव जी असते ती या मसाल्यांच्या मॅरिनेशनवरती डिपेंड असते, की तुम्ही कसे लावता. आपण असं वरवर लावलं तर त्याला व्यवस्थित मॅरिनेशन होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मच्छी साफ करून झाली की कमीत कमी 2 तास अगोदर, फ्राय करण्याच्या 2 तास अगोदर तुमची मच्छी मॅरिनेट झालेली हवी, तर सगळ्या फिशला छान कोटिंग लागतं मसाल्यांचं आणि त्याची टेस्टसुद्धा अप्रतिम येते. हे नेहमी लक्षात ठेवा. काही वेळेला आपण काय करतो, आणतो आणि घाईघाईमध्ये पटकन करायला घेतो आणि मग चव लागत नाही. अशा प्रकारे आता सगळ्या फिशला मसाले व्यवस्थित कोट झालेले आहेत आणि मी मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून घेत आहे. आता आपण जवळा करून घेऊयात. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला फोडणी घालायची आहे. बाकी दुसरं फोडणीला काही नाही घालायचं, फक्त कांदा आणि टोमॅटोची फोडणी लागते ह्याला. दुसरं जिरे, मोहरी हे काही घालू नका, नाहीतर व्यवस्थित लागणार नाही ते. तर आता तेल आपलं छान तापल्यानंतर कांदा टाकून घेत आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. जवळ्याला कांदा हा जरा थोडा जास्तच घालायचा, त्याच्यामुळे चव छान येते. टोमॅटोसुद्धा, म्हणजे दोन्हींचं प्रमाण आहे ते छान व्यवस्थित पडलं पाहिजे. कमी जर तुम्ही घातलात तर मग जवळ्याला एवढी चव लागत नाही. कांदा टोमॅटो आता छान परतून घेऊयात आणि त्यानंतर त्यात बेसिक मसाले टाकायचे आहेत. तर त्याच्या अगोदर आपण कोकम आगळं टाकून घेऊयात. तुम्ही कोकम अख्खा टाकलात तरी चालेल, कधीतरी कैरी जर तुमच्या घरी असेल, कैरी टाकलीत तरी देखील चालेल, खूप सुंदर टेस्ट लागते कैरीची पण. आता यामध्ये हळद टाकून घेऊयात. त्यानंतर लाल मिरची पावडर किंवा साठवणीतला मसाला यूज केला तरीही चालेल. धने पावडर टाकलेली आहे, जिरे पावडर टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे मी. हे बेसिक मसाला टाकल्यानंतर आपली लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर किंवा साठवणीतला मसाला कोणताही तुम्ही टाकलात तरी देखील चालेल. हा मी साठवणीतला मसाला जो आहे तो म्हणजे घाटी मसाला टाकलेला आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ. हे बेसिक मसाले टाकून एवढंच टाकायचं आहे, बाकी दुसरं काही याला टाकायचं नाही आहे आणि छान एकजीव परतून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छान कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि छानपैकी परतल्याच्या नंतर तेल सुटायला लागतं आणि आता आपल्याला याच्यामध्ये जवळा टाकून घ्यायचा आहे. तेल कमीच टाकायचं, मसाल्यामुळे तेल छान सुटतंच त्याला. आणि जवळा हा सगळं पाणी नितळून घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जवळा शिजवताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. जवळ्याचं जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये जवळा पूर्णपणे छान शिजला जातो. सगळं आता छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटामध्ये आपला जवळा छान शिजतो. झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये पाण्याचा जराही वापर करू नका. उलट आपण धुवून घेतलेला जवळा जो असतो तो व्यवस्थित पिळून घेतला तरी देखील चालेल, पटकन सुट्टा होतो. कोकम थोडंसं आगळ मला कमी वाटलं म्हणून मी कोकम आगळ परत थोडंसं टाकत आहे, कारण स्मेलवरनं लगेच समजतं की त्याच्यामध्ये आंबटपणा किती प्रमाणात आहे ते. आता दुसरा गॅस मी पेटवत आहे आणि आपल्या जवळ्याला फोडणी देऊन झालेली आहे, तर तो मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते, जेणेकरून आपला टाईम वाचेल आणि कोळंबीचासुद्धा रस्सा पटकन होईल. आता हा मोठा गॅस आहे, तर मोठ्या गॅसवर मी बारीक गॅसवरती आपला जवळा ट्रान्सफर करते आणि व्यवस्थित त्याला शिजवून द्यायचं आहे. आणि आता इथे आपण कढई ठेवूयात आणि फ्लेम जी आहे ती आपल्याला बारीकच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती कधीच कोणत्या भाज्या
फोडणी द्यायची नाहीत आणि होऊ द्यायचे नाहीत. आता कढई ठेवलेली आहे, त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेलाचं प्रमाण शक्यतो कमीच ठेवायचं आणि आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तेल छान तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. पाहू शकता तेल छान तापलेलं आहे. कढीपत्ता आपला तडतडायला लागला की मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचा. हिंग हा नेहमी फोडणीला टाकलात म्हणजे काही असं नाही की सगळ्याच भाज्यांना, पण काही भाज्यांना हिंग टाकला की चवी छान लागते आणि पोटालाही आपल्या चांगलं. आपल्या कालवणाला कलर छान यावा त्यासाठी मी मिरची पावडर जी आहे ती तेलात टाकलेली आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यासाठी मी वाटण जे बनवलं होतं त्या वाटणामध्ये, हे पाहू शकता वाटण, त्या वाटणामध्ये कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरे, तीळ भाजून टाकलेले आहेत आणि धने भाजून, आणि हे छान सगळं भाजून घ्यायचं आणि बारीक करायचं आहे. आणि त्याचा मी हा मसाला बनवलेला आहे. जे चिकनचं वाटण आहे, माझे चिकन ची रेसिपीचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये हे वाटण कसं बनवायचं ते दिलेलं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि आता हा मसाला टाकून सगळं छान भाजून घ्यायचं आणि त्याला तेल सुटू द्यायचं आहे. आता मिरची पावडर मगाशी आपण थोडीशी टाकली होती, आता परत थोडीशी आपण मिरची पावडर टाकून घेऊयात किंवा साठवणीतला मसाला काहीही चालेल. जिरे पावडर टाकलेले आहे, नंतर गरम मसाला टाकलेला आहे, चिकन मसाला टाकलेला आहे आणि सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडासा कोकम आगळ टाकून घेऊयात. कोकम आगळ किंवा कोकम किंवा लिंबू ह्या तिघांपैकी एक तरी वस्तू फिशला हवीच, तरच फिशला छान टेस्ट येते. आणि आता साठवणीतला मसाला मी टाकलेला आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे ते सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात. मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं. जर कमी झालं तर आपण टाकू शकतो, पण जर जास्त झालं तर मग काढणं अशक्य. त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थितच पडलं पाहिजे. आणि आता हे सगळं छान एकजीव आपण भाजून घेऊयात तेल सुटेपर्यंत. तेल सुटायला लागलं की त्यानंतर आपली जी कोळंबी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. एका साईडला आपली जवळा शिजतोय, तोही बघूया. पाणी बघता तुम्ही, मी पाणी टाकलेलं नाही आहे, तरी पण जवळ्याला त्याच्या अंगचंच पाणी एवढं सुटलेलं आहे आणि जवळा छान शिजलेला आहे. आता फक्त ते जे एक्सेस पाणी जे आहे जवळ्याचं ते आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून घेऊयात. लगेचच कोळंबी टाकण्याची घाई करायची नाही. कोणताही पदार्थ बनवताना एक लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, तर तो पदार्थ छान होतो. आता पाहू शकता मसाल्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि मसाला छान भाजलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि छान सगळं मिश्रण हलवून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतीही भाजी करू देत किंवा कालवण करू देत, त्याला कधीच गार पाणी तुम्ही टाकू नका. त्यामुळे काय होतं की आपली भाजी हाय टेम्परेचरवरती असते, गार पाणी टाकलं की त्याचं टेम्परेचर एकदम लो येतं आणि टेस्ट त्याची पूर्णपणे बदलून जाते. ती कोळंबी छान सगळी मिक्स झाली, त्यानंतर ह्याच्यावरती आपण एक ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये पाणी ओतणार आहोत. पाहू शकता तेल सुटलेलं आहे छान. आता तेल सुटल्याच्या नंतर व्यवस्थित हलवल्याच्या नंतर ह्याच्यावरती मी ताट झाकते आणि ताटावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि कोळंबी शिजवण्यासाठी हेच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये नंतर ओतायचं आहे. त्याच्यामध्ये वेगळं पाणी हे करण्याची काही गरज नाही आहे. आता जवळा पाहू शकता पूर्ण शिजलेलं आहे आणि त्याचं पाणी आता आटत आलेलं आहे. तरी थोडंफार जे पाणी दिसते तेही आपण आटवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ओपन ठेवूयात आणि पाणी आटवून घेऊयात. आणि इकडे पाहू शकता किती सुंदर तेल सुटलेलं आहे. आणि आता जे गरम पाणी जे झालेलं आहे तेच आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि त्याच ह्याच्यामध्ये आपली कोळंबी छान शिजवून घ्यायची आहे. अतिशय सुंदर लागते अशा प्रकारे जर कोळंबी केली तर. तुम्हाला मी मालवणी पद्धतीनेही दाखवेन, तीही पद्धत तुम्हाला खूप आवडेल. पण आज जे मी हे केलेलं आहे ते घाटी पद्धतीने केलेलं आहे कोळंबीचं कालवण. मालवणी पद्धतीचंही मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता छान उकळी आलेली आहे. परत त्याच्यावरती झाकण झाकू आणि खाली आपली कोळंबी लागू नये किंवा त्याचा रस्सा जो आहे तो ओलसरच राहावा त्यासाठी परत थोडंसं आपण पाणी ओतू. आणि दुसऱ्या गॅसवरती जवळा पाहू शकताय सगळं पाणी आटलेलं आहे.
आता सगळा छान प्रकारे हलवून घेऊ. जवळा पाहून असं वाटतं की कधी भाकरी आणि जवळा किंवा चपाती आणि जवळा भाताबरोबर पण खूप सुंदर लागतो आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावरती छान भरपूर अशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मी झाकण टाकून साईडला ठेवून देत आहे. आणि इकडे आपलं कोळंबीचं कालवणसुद्धा शिजायला लागलेलं आहे. 5 मिनटामध्ये अगदी शिजून होईल. तवेत गरम करायला ठेवलेत आणि कोथिंबीर आपल्या कोळंबीवरती टाकली आहे. गॅस बंद केलेला आहे. कालवण छान शिजलेलं आहे आणि त्याच्यावरती ताट झाकून आपण बाजूला ठेवून देऊयात. आता बाकी जी मच्छी आहे ती फ्राय करण्यासाठी मी दोन्हीकडे तवे ठेवलेले आहेत, जेणेकरून पटकन मच्छी आपली फ्राय केली जावी. तेल टाकून घ्यायचे. तेल भरपूर टाकायचं, त्याच्यामुळे छान मच्छी जी आहे ती क्रिस्पी पण होते आणि पटकन शिजली जाते, पटकन फ्राय होते. हे जे मी घेतलेलं आहे ते तांदळाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून ते आपल्या मच्छीला कोट करायचं आणि त्यानंतर मच्छी आपली फ्राय करायला तव्यामध्ये सोडायची आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवाही वापरू शकता, परंतु काहींना रवा आवडत नाही. त्यावेळेला मच्छी छान कोट होण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केलात तरीही चालेल. आता सगळी मच्छी जी आहे ती मी तळून घेणार आहे अशाच प्रकारे. दुसरं त्याला काहीच लावायचं नाही आहे. तांदळाचं पीठ किंवा रवा आपण यूज करणार आहोत. मच्छी तव्यावरती भाजताना क्रिस्पी करायची, त्याच्याने टेस्ट अजून छान लागते. आता सगळी जी मच्छी आहे ती मी त्या तव्यातही टाकून घेणार आहे आणि या तव्यातही, म्हणजे पटकन आपली मच्छी तयार होईल. आता दुसऱ्या तव्यातसुद्धा मी सगळ्या मच्छी, राहिलेली जी मच्छी होती ती टाकून घेतलेली आहे. आणि मच्छीवरती खालून तर आपण तेल टाकलेलं तव्याला, पण वरतूनही थोडंसं तेल आपण टाकू आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. पापलेटसुद्धा फ्रेश आहेत, किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. आता छान भाजलेली दिसत आहे आपल्याला, तर आपण मच्छी पलटी करून घेऊयात, जेणेकरून दुसरी साईड जी आहे ती पण छान भाजली जाईल. पापलेट पाहू शकता तुम्ही, छान क्रिस्पी दिसत आहे आणि भाजलाही गेलेला आहे. बाकी मच्छीसुद्धा आपण तशीच पलटी करून घेऊ आणि सगळी छान आपण भाजून घेणार आहोत. मच्छी जेवढी क्रिस्पी होईल ना तेवढी चवीला सुंदर लागते. आता पाहू शकता मच्छी छान क्रिस्पी झालेली आहे. वरूनही थोडंसं आपण तेल टाकून घेऊया, म्हणजे दुसरी जी खालची साईड आहे तीसुद्धा छान भाजेल. दुसऱ्या पॅनमधलीसुद्धा मच्छी जी आहे ती आपण पलटून घेऊया, म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान क्रिस्पी होईल. मच्छी पटकन पलटली गेली की समजायचं फ्राय झालेली आहे. आता सगळी मच्छी आपण अशीच पलटी करून घेऊयात आणि आपली थाळी जी आहे ती सर्व करून घ्यायची आहे. अशा छान छान आणि नवीन नवीन आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी सुनीता सकपाळज वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी तर अजून नवीन आहे, त्यामुळे काही चुका झाल्या तर मला नक्कीच तुम्ही सांगा. त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करेन आणि तुम्हाला छान छान रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता सगळी मच्छी आपली फ्राय करून झालेली आहे आणि आता थाळीसुद्धा माझी रेडी आहे. पापलेट, वरण, कोळंबीचा रस्सा, ओला जवळा, मांदेली आणि बोंबील, त्यासोबतच भात, गरम गरम चपाती आणि तोंडी लावायला छान असा कांदा. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. आणि हो, छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.